सुरेश धस खोक्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत। भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत। वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून खोक्या भोसलेनं त्याचं घर बांधलं होतं। ते घर वनविभागाकडून जमीनदोस्त करण्यात आलं। बुलडोझर चालवलेल्या घराची नंतर रात्री उशिरा अज्ञातांनी होळी सुद्धा केली। या घटनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस दुपारी 2:30 वाजता भोसले कुटुंबाची भेट घेणार आहेत। शिरूर कासार इथल्या झापेवाडी इथं जाऊन ते खोक्या भोसलेच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली। ज्यांनी विधानसभा निवडणुकीत नुरा कुस्ती केलेली आहे त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्तीची भाषा शोभत नाही, अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांवर केली। तर राहुल नार्वेकरांनी राम शिंदेंना प्रोटोकॉल शिकवावा असं रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं। जसं विद्रोही साहित्य संमेलन घेतात तसं विद्रोही महाराष्ट्र केसरी घेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतः निवडणुकीमध्ये नोरा कुस्ती केली आणि आता खऱ्या कुस्तीची भाषा करतात हे त्यांच्याकडून शोभत नाही। आता ते सभापती झालेले आहेत, ते कसे झाले, कोणामुळे सभापती झाले, कोणाच्या विरोधात लढले आणि काय झालं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे। मी एवढीच विनंती करेल की आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेबांना की शिष्टाचार काय असतो, संविधानिक पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र कृपा करून राम शिंदे सरांना ज्या सभापती झाले त्यांना कुणीतरी शिकवावा। जर कुणी शिकवत नसेल तर राहुल नार्वेकर साहेबांनी शिकवावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो।